भिवंडी तालुका जुनानदुर्गी गांव के शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के शाखा प्रमुख सम्मानित श्री संजय जी वाडघरे के जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी तालुका जुनानदुर्गी गांव उनके निवास स्थान पर मुफ्त महाआरोग्य शिविर का आयोजन। इस मुफ्त आरोग्य शिविर में मुफ्त आंखों की जांच, चश्मा वाटप, रक्तदान शिविर, मोती बिंदु ऑपरेशन व 500 झाड़ वितरण तथा जुनानदुर्गी जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को मुफ्त नोटबुक व शैक्षणिक साहित्य वितरण किया गया तथा संजय जी वाडघरे का जन्मदिन भी कांबे गांव के होटल मुंबई डिनर में दर्जनों केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर शिवसेना उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, महानगर जिला प्रमुख मनोज गगे, पंचायत समिति सदस्य अंकुश पाटिल, पंचायत समिति सदस्य प्रकाश तेलीवरे, बबनजी पाटिल, माजी टंटा मुक्त अध्यक्ष शेखर भोईर, रोहिदास पाटिल, जुनानदुर्गी ग्राम पंचायत सदस्य दत्ता शिकारी, गणेश वाडघरे, जुनानदुर्गी उप शाखा प्रमुख राजेश पाटिल, पुंडा शाखा प्रमुख कैलाश जी शेलार, कोलीवली शाखा प्रमुख विक्रम माली, माजी सरपंच खारबव महेंद्र पाटिल, कांबे शाखा प्रमुख पपिया भोई, कांबे ग्राम पंचायत माजी उप सरपंच राम भोई, सुभाष भोईर, चंद्रकांत पाटिल, स्वप्निल जाधव, होटल मुंबई डिनर के महेश वखाड़े, जयेश पाटिल, मच्छिंद्र केने, विक्की भोईर, टेम्भोली माजी उप सरपंच प्रेमनाथ मडवी, राजेंद्र कबाड़ी, पत्रकार राजेंद्र पाटिल, श्याम नवाले सर, गणेश ठाकरे, दशरथ केने गुरुजी, संतोष पाटिल, सचिन पाटिल, नितिन नांदुरकर, श्री गोराडकर, लक्ष्मण नांदुरकर सहित भारी संख्या में मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक, सर्व वाडघरे परिवार, ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी लोगों ने जुनानदुर्गी गांव के शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के शाखा प्रमुख सम्मानित श्री संजय जी वाडघरे को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। आजचा दिवस जबरदस्त खास आहे। काय खास आहे तर आमचे मित्रवर्गीय संजय जी दादा वाडघरे साहेब, शिवसेना शाखा प्रमुख जुनानदुर्गी, एक जबरदस्त डॅशिक व्यक्तिमत्व, या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये गाजलेले नाव, गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले आणि बाळासाहेब ठाकरेंचे खास अनुयायी असलेले संजय दादा वाडघरे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मी त्यांना एक शेर बोलू इच्छितो कि चलो एक फलक के पार उड़ान हो जाए, हमारी मिल्कियत में आसमान हो जाए, करो लगा के पंख ख्वाहिश के, ये उड़ाने भर लो, ये चांद, ये नूर, ये फिदा सब संजय जी आपके नाम हो जाए। त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी जबरदस्त जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत। संजय जी वाडघरे यांचा 17 तारखेला वाढदिवस आहे, पण आज 15 ऑगस्ट या नात्याने 15 ऑगस्टचा औचित्य साधून त्यांनी आज झाडेवाटपाचा कार्यक्रम, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असा त्यांनी जो कार्यक्रम लावलेला आहे। आज आमच्या विभागामध्ये समाजकार्य करताना मी सुद्धा एक समाजसेवक होतो, शाखा प्रमुख होतो। मी इथे जवळजवळ 100% समाजसेवा केली, पण आज ज्येष्ठ झाल्यानंतर माझ्या विभागात अमराईपर्यंत संजयजी वाडघरे माझ्या पावलावर पाऊल ठेवून 100% समाजसेवा करतात आणि मी त्यांचं हृदयापासून अभिनंदन करतोय। तर याच्या पुढे असे उपक्रम चालू ठेवा, हुकूमत करायला तुमचं नाव सगळ्या देशावर गाजू द्या। ह्याच माझ्या तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। तर आमचे शाखा प्रमुख जुनानदुर्गीचे गेले अनेक वर्ष चांगलं काम करणारे म्हणून त्यांची ख्याती आहे। संजय वाडघरे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो वारसा समाजकारणाचा आम्हाला दिलाय, तो समाजकारणाचा वारसा संजयजी वाडघरे सातत्याने जपतात। गेली अनेक वर्ष आपल्या वाढदिवसाच्या दिवशी समाजातील गोरगरिबांसाठी, परिसरातील सगळ्यांसाठी आरोग्य शिबिराचं सातत्याने नियोजन केलं जातं। आजही या ठिकाणी आरोग्य शिबिर आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी आहे, त्याचबरोबर रक्त तपासणी आहे, त्याचबरोबर रक्तदान शिबिर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचा जो ढासळलेला आजकाल जे काही आपण पाहतोय तर ते चांगल्या पद्धतीने राहावं यासाठी वृक्षारोपणाचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून होतंय। असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या वाढदिवशी दरवर्षी सातत्याने सालाबादप्रमाणे केले जातात आणि या गोष्टीचा आनंद आहे की शिवसेना, खरी शिवसेना जी समाजसेवा जाणणारी आहे, 24/7 सगळ्या नागरिकांसाठी वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी उपलब्ध असते, तोच वारसा, सामाजिक वारसा
संजयजी वारगडे गेले अनेक वर्ष आपल्या कामाच्या माध्यमातून जोपासतात आणि त्याबद्दल पुनश्च एकदा संजय वारगडे यांना वाढदिवसाच्या निमित्तानं आणि या सामाजिक उपक्रमाबद्दल मनापासून शुभेच्छा देते. 500 झाडे वाटप आणि रक्तदान शिबिर या ठिकाणी कल्पेश एकनाथ नांदूर संजयजी वारगडे यांच्या शुभ सुद्धा एक झाडाचं रोपटं दिलं जात आहे. महेश राखाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही संजयजी वारगडे शिवसेना शाखा प्रमुख झून अंदुरकी स्वागत आणि सन्मान मान्यवरांचा होतो आणि त्यावेळी प्रत्येक मान्यवराला आपण एक झाडं वाटप केली जातात. शाल पुष्पगुच्छ आणि त्याच्या समवेत आपण नक्कीच झाडं देण्याचं काम करतो. सुद्धा आपण एक झाडाचं रोपटं देत आहोत. झाडे लावा झाडे जगवा संदेश देण्याचं काम ते अतिशय फेमस असणारे व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करतोय एक झाडाचं रोपटं देऊन. त्याबद्दल एकच बोलतो, सर्वांना पहिले जय महाराष्ट्र. आपले शाखा प्रमुख संजय वारगडे त्यांच्यासाठी एकच बोलतो, जंगलातील महाग झाडाला साग म्हणतात, जंगलातील महाग झाडाला साग म्हणतात आणि आमच्या संजय पाटीलला शिवसेनेचा वाघ म्हणतात, शिवसेनेचा वाघ म्हणतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे जुन अंदुरकी येथील वार्ड क्रमांक 4 चे शाखा प्रमुख श्री संजयजी वारगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण ग्रामपंचायत कार्यालय जुन अंदुरकी टेंबिवली ग्रुप ग्रामपंचायत जुन अंदुरकी टेंबिवली या कार्यालयासमोर आपण एक वृक्ष एक ने अनेक वृक्ष लावून त्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे. असेच आणि मंदिरासमोर पण हे होणार आहे. त्याच्यानंतर रक्तदान शिबिर 15 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर, आरोग्य सेवा, त्याच्यानंतर ब्लड रक्तदान शिबिर. रक्त म्हणजे महापुण्य आणि हेच आपण स्वतः रक्त देऊन एखाद्या पेशंटचं आपण जीवन जगू शकतो. रक्त हे कुठल्या फॅक्टरीमध्ये बनत नसतो, तर हे आपणच स्वतः माणसाने रक्त देऊन आणि शिवसेनेच्या माध्यमातून हे प्रत्येक वेळेस रक्तदान शिबिर आपण आयोजित करतो. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहाल तर शिवसेना हीच रक्तदान शिबिर देणारी सर्वात पुढे असेल तर ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षच रक्तदान जास्त करतो. कारण काही लोक आम्ही रक्त देणारे आहोत, काही लोक रक्त शोषण करणारे आहेत. तर आज खास करून मी संजयजी वारगडे यांना खास करून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांचा पुढचं जीवन सुखमय, समृद्धमय, तेजमय, बुद्धिमय असं जावो अशी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
आज खूप आनंद वाटला की आज या जुन्या गावामध्ये येऊन आम्ही शालेय साहित्य वाटप करतो आणि ही संधी अशी मिळाली की त्याने आज मुलांना शालेय साहित्य म्हणजे आम्ही वह्या वाटप करणार आहोत. पण आज आनंद वाटला की जुन्या गावामध्ये प्रत्येक वेळी कार्यक्रमाला येतो आम्ही. कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम असं मयूर वारगडे असेल, पूर्ण आर्यन फाउंडेशन किंवा धर्मवीर ग्रुप यांच्या वतीने खूप चांगले कार्यक्रम राबवत असतात. योगेन डवरेजी झाले तर आम्ही ऐकतोही आणि एक चांगल्या प्रतिसादाने चांगल्या आपल्या संपूर्ण जुन्या गावातील सर्व नागरिक असतील, यंग मुलं असतील आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवत असतात. मला आज खूप आनंद वाटला. मला असं थोडी कंतवल वाटले की आपला अधिक पट वाढावा. मॅडम, या प्रत्येक पट वाढावा. 42 पट आहे, जास्तीत जास्त पट वाढावा. जास्तीत जास्त आपल्याला मुलांना मराठी माध्यमातून शिकावं ही विनंती आहे. कारण की बघा, ही समोरच व्यक्ती आहेत, हे कुठे शिकलेले आहेत आपल्या जिल्हा परिषद, आणि ही समोरही व्यक्ती आहे ती जिल्हा परिषद शाळेत शिकलेले आहेत आणि तेच शिक्षक आहेत, तेच इंजिनियर, तेच वकील आहेत, ते डॉक्टर आहेत. पण आपण थोड्या फॅसिलिटीसाठी जाऊन आपण इंग्लिश मीडियम माध्यमातून शिकवतो, पण ते न करता आपण मराठी माध्यमातून शिकवा. त्यांची गुणवत्ता तपासा. नंतर तुम्ही अधिक शिक्षणावर 10वी नंतर भर देऊ शकता की आपल्या मुलाला आपली मुलाची मानसिकता मेमरी कशी आहे त्यानंतर आपण शिक्षण देऊ शकतो. आणि त्याच्यानंतरच आपण शिक्षण दिल्यानंतर समोर शिक्षक आपल्या समोर आहेत. तसेच मी या शाळेतील मुख्याध्यापिका नैना मॅडम यांचे मी अभिनंदन करतो. तसेच संगीता चंद्रशेखर डेंगले या मॅडमचे मी अभिनंदन करतो की आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन आम्ही ज्या चांगल्या उद्देशाने आलोय ते आम्हाला खूप आनंद वाटला. आणि मी सर्व व्यासपीठाच्या सर्व मंडळीतर्फे मी सर्व या माझ्या जुनागाव जिल्हा परिषद शाळेचे आभार मानतो आणि आनंद व्यक्त करतो. शिवाजी महाराजांना वंदन करून विद्येची देवता सरस्वती मातेला नतमस्तक होऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित असले मान्यवर, आज संजय वारगडे यांचा 17 ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्यामुळं जुनागाव येथे गरजू विद्यार्थ्यांना वही वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. खरोखरच त्यांचा कार्यक्रम हा एवढा मोठा आहे की कोणालाही हेवा वाटावा असा त्यांचा कार्यक्रम आहे. गेल्या 15 ऑगस्ट पासून त्यांचे कार्यक्रम चालू आहे. रक्तदान शिबिर, नेत्र चिकित्सा, वृक्षारोपण, आज जुनांदुर्गी येथे जुन्या गावात वह्या वाटप. खरोखरच त्यांचा हा उपक्रम चांगला आहे आणि त्यांचा हेवा करावा असा वाटतो. पुढील वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि दरवर्षी त्यांनी हा कार्यक्रम साजरा करावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. मॅडम, मला आमच्या या जुन्या गावाची आठवण आलेली आहे. ही शाळा इमारत 1958 ते 62 साली या दरम्यान उभारण्यात आली ग्रामस्थांच्या मदतीने. आम्ही या शाळेचे विद्यार्थी आहे. आमच्या या शाळेला एकच मुख्याध्यापक होते 11 वर्ष, भालेराव गुरुजी. आणि त्यावेळेला आमची परिस्थिती नाजूक असल्यामुळं आमच्या अंगावर धड कपडे नसायचे, शालेय पुस्तकं नसायची. पुस्तकांसाठी आम्ही गोणी वापरायचो. गोणीचं पुस्तक घेऊन यायचं या ठिकाणी. आणि शाळेत येताना पॅन्ट फाटलेली असायची, त्याच्या पाठीमाग कप्पा असायचा, त्याच्यावर आम्ही शिवून असे आम्ही दिवस काढलेले आहेत. आणि आम्हाला जर अभ्यास येत नसला तर आम्ही या भिंतीच्या कडेला बसत नसतो, कारण आम्हाला माहिती आहे आमचा नंबर आला तर डोकं त्या भिंतीवर आपटायचे गुरुजी. अशा प्रकारे आम्ही शिक्षण घेतलं. काही काळाने आम्ही म्हणजे आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळं आम्ही पुढील शिक्षण काय घेऊ शकलो नाही. काय ज्यांनी घेतलं ते पुढे आज ऑफिसर झाले, त्याचा आम्हाला अभिमान आहे. तसंच आपण या मुलांचा पटसंख्या ठीक आहे चांगली ठेवलेली आहे, त्याबद्दल आपले सर्वांचे मी आभार मानतो व मान्यवरांचे आभार मानून 2 शब्द संबोधित. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे वार्ड क्रमांक 4 चे शाखा प्रमुख संजयजी वारगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांनी गेल्या 2 दिवस 15 ऑगस्ट असेल, आज 17 ऑगस्ट असेल, 2 दिवस फार चांगल्या प्रकारे उपक्रम राबवला. आज आपण 15 ऑगस्ट रोजीच आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा केला, नाही का? हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी प्रयत्नांची फार पराकाष्ठा केली. स्वतः रक्त सांडून आपल्या घरादारावर नांगर फिरवला. आणि आज आपण हे पाहतो, स्वातंत्र्य हे काय नुसत्या
याच्याने म्हणजे मौज मजाने असं काही आलेलं नाही आहे. तर त्याच्यासाठी आपले वीर त्याच्यावर फासावर गेलेत आणि तेव्हा हा कुठे आपल्याला स्वातंत्र्याने आपण साजरा करतोय आणि आज आपण स्वातंत्र्य झालो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. देशावरची इंग्रजांची सत्ता नाहीशी झाली आणि आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो. स्वातंत्र्यानिमित्त आपण 15 ऑगस्ट 17 ऑगस्ट आज आपण हे वाढदिवसानिमित्त आज आपण मौजे जुनांदुर्की जुनागाव ह्या शाळेमध्ये वया वाटपाचा कार्यक्रम साजरा केला. हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी एक आम्हाला आदेश करून गेले का तुम्ही समाजामध्ये काम करत असताना 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. आणि या 80%चा वसा घेऊन आज आम्ही हे समाजकार्य काही जे काय होल आपल्या खारीचा वाटा जो काय असेल ते करतोय. कारण आपण आपल्या गावाचं काही देणे आहोत आणि ते आपल्या ह्या रूपाने आपण दिलं पाहिजे. म्हणून आज हे आपण हा कार्यक्रम साजरा केला, आयोजित केला आणि आपण या मुलांना आता देणार आहोत. ते होता आणि त्याच्यावर मारायचे असे होते. पण पालक कोणी या केला नाही का, त्यांना स्वतःसाठी नाही करत, ते दुसऱ्यासाठी करत असतात. तर मॅडम आम्ही मुलं नाही, एक मातीचा गोळा म्हणून देतो आहे. पण मी खरोखर दया मामा आमचे वलगावचे त्यांना धन्यवाद देईन की त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने वया वाटपाचा कार्यक्रम करत होता, पण त्यांनी मोठं पण दाखवला आणि माझ्या वाढदिवसानिमित्ताने वया वाटपाचा त्यांनी या दाखवला. धन्यवाद देतो मी. ते पण आपल्या इथे हजर होणार होते, पण तिथे दुःखद घटना झाली, बघून आले नाही. ते त्यांना सल्यूट आहे की त्यांना मी बोललो की आमच्या इथे एकदम गरीब विद्यार्थी शाळा शिकत आहे जिल्हा परिषदेत, आणि हे सरकारचं असं धोरण होतं की जिल्हा परिषदेत शाळा बंद पडाव्या आणि प्रायव्हेटिंग करावा. की मास्तर लोकांनी काय केलं असतं, गोडाऊनला जायला लागला असता कदाचित. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जोर मारला, बघून हे शाळा बसलेल्या आहेत. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. इथे बसलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला 2 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐका. हिंदू स्वराज्य निर्मित छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी माझे 2 शब्द सांगायला सुरुवात करते. पूर्वी पुढे कार्यक्रम असला सांस्कृतिक शैक्षणिक भाषण करायचे लोक, भाषणामध्ये बोलायचे प्रत्येक घरी शिवाजी महाराज जन्माला यायला आले. पण मला गर्व आहे माझ्या गावाचा की आर्यन फाउंडेशन शिवसेनेच्या ग्रुपच्या शिवगर्जना ग्रुपच्या निमित्ताने याने माझ्या गावात खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांचे रूप घेतलेले आहे. आणि मला गर्व आहे माझ्या ग्रुपच्या सर्व सदस्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा का त्यांनी छत्रपती महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्यक्रमांना चांगल्या सुंदर अशा कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. खरंच त्यांचं अभिनंदन सर्व पदाधिकाऱ्यांचं. संजय वारगडे साहेब खूप खूप अभिनंदन तुमचं. कौन जिल्हा काय घ्या फटाफट.
अभिनंदन. दुसरी वाले संजय वारगडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्या रायपाडा शाळेत म्हणजे जवळजवळ आज 3 शाळा झेडपी शाळेमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. जवळजवळ जुन्या गावामध्ये वाटप करून त्यानंतर कारागोरा जीपी शाळा त्याच्यानंतर रायपाडा शाळा. आज एक चांगला प्रसंग आहे की आज जवळजवळ 3 शाळांना वह्या वाटप देण्यात येत आहे. तसेच मी संजय वारगड्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य चांगल्या दीर्घ आयुष्य लाभो ही भगवंताची प्रार्थना करतो. आज संजयजी वारगडे आणि अर्थातच कोकण विभागाचे पोलीस पाटील संघटनेचे संगीताताई साईनाथ पाटील आपलंही मनापासून हार्दिक स्वागत त्यांना औक्षण करत आहे. त्याच्यानंतर दर्शनाताई बाळाराम वारगडे या सुद्धा त्यांचे दिवसभर अति चर्चेमध्ये असणारे आमचे गणेशजी वारगडे यांच्या सौभाग्यवती पूजाताई गणेश वारगडे हे सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये शाखा प्रमुख कसा असावा तो कैलासची सेना राजेंद्र काबाडी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर बंटीचे आमचे आधारस्तंभापासून हार्दिक स्वागत. कुंभार साहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. आपण खरंच राखाडे साहेबांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया कारण की मोठ्या दिलाचा माणूस त्यानंतर या ठिकाणी जुनांदुर्की टेंबू ग्रामपंचायत सदस्य दत्ता शिकारी आपले मनापासून हार्दिक. आपण जर विचार केला तर डोळे तपासणी शिबिर असेल, कमी दर चष्मे वाटप, त्याच्यानंतर अल्पदरामध्ये मोतीबिंदू ऑपरेशन आणि 500 झाडे वाटप त्या ठिकाणी करण्यात आली. आणि विशेष करून जे रक्तदान म्हणजे महापुण्यदान म्हटलं जात आहे ते रक्तदान सुद्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. अशा विविध कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या कार्यक्रमाला जर बघितलं तर भिवंडी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून मी नामोल्लेख करेन की शिवसेनेच्या उपनेत्या आपल्या शिवसेनेच्या घरातील तो शिवसेनेच्या रणरागिणी
ज्योतिताई दीपक ठाकरे यांची सुद्धा उपस्थिती झाली होती. अनेक मान्यवर पाहुणे त्यांना शुभेच्छा देण्याकरता आलेले होते आणि अतिशय चांगला दिवसभर कार्यक्रम राबवण्यात आला. त्या कार्यक्रमाला खरोखरच मोठ्या संख्येने गर्दी झाली. महिला वर्गाने सुद्धा त्या ठिकाणी रक्तदान करण्याचं धाडस दाखवलं आणि लक्ष्मण नांदुरकर यांच्या पत्नी यांनी सुद्धा रक्तदान केलं. तर रक्तदान करणं महापुण्यदान आहे. कारण की आपण सांगू शकतो की आपला एखादा जर पेशंट दवाखान्यामध्ये असल्यानंतर डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की याचं ऑपरेशन करावं लागेल, रक्ताची गरज भासेल, त्याकरिता आपण धावाधाव आपली होते. आपण एकमेका मित्रांना फोन करत असतो की बाबा रे या गटाचा रक्तगट मला पाहिजे, कोणाकडे आहे का. आपण एक ठिकाणी नाही 2 ठिकाणी 10 जणांना फोन करतो तेव्हा कुठे रक्त उपलब्ध होतो. पण संजय वारगडे यांनी चांगला उपक्रम हाती घेतला आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर संजय, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday, birthday to dear Sanjay. Happy birthday to you. Happy birthday, Sanjay Wargade की ओळख. आपल्या लाडक्या बहिणी जे बंधू आहेत ते सौभाग्यवती आणि त्यांचा मुलगा आपण या ठिकाणी पाहतोय. मात्र अशी ओळख झाली, जुने मित्र सोन्यासारखी. संधीची प्रतिमा वारगडे परिवारातील हिराला शुभेच्छा देत आहेत. संजय वारगडे यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. Happy birthday to you, happy birthday dear Sanjay, happy birthday to you. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. प्रेमनाथ पडवी अंकुश नातू आणि बर्फाचे गोळे एक समान असतात. नाथ प्रमुख टेंबुर्ली यांचं सुद्धा ठिकाणी आगमन झाले. शेखर भोईर आणि लक्षणा प्रमुख टेंबुर्ली हे सुद्धा शुभेच्छा देतात. शेखर भोईर आणि विजय पाटील हे सुद्धा शुभेच्छा देताना आपण त्या काकाला शुभेच्छा देताना चेतन वारगडे हे खरोखरच आज आनंदाचा दिवस आहे. कारण माझ्या लाडक्या मित्राचा वाढदिवस आहे, जिवलग मित्राचा वाढदिवस आहे. खरोखरच संजय बद्दल बोलायचं झालं तर खरोखरच त्यांनी जो 15 ऑगस्टला जो रक्तदान शिबिर आयोजित केला, तसेच 4 वर्ष झाले त्या कार्यक्रमाला सतत रक्तदान शिबिर आयोजन करत आहेत ते. आणि यावर्षी 500 झाडं सुद्धा लावून निसर्गाचं म्हणजे वातावरण चांगलं राखण्यासाठी जे चांगलं काम केलं झाडे लावून, त्याच्याबद्दल खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. संजय हा खरोखरच मनाने एकदम साधा आणि सरळ आणि दिलदार मनाचा आहे. एक दोस्ती दुनियेतील एक राजा माणूस. खरोखरच सर्वांवरच तो प्रेम करत असतो. त्यांचा एक आमचा एक ग्रुप आहे, जीवाला जीव देणारा ग्रुप. खरोखरच 20 ते 22 जण आहेत. खरोखरच एक नंबरचा ग्रुप आहे. प्रत्येक जण काही ना काही वाढदिवसानिमित्त काही ना काही कार्यक्रम ठेवत असतात. असंच त्यांच्याकडून कार्य घडत राहू, त्यांना उद्दंड आयुष्य लाभो, त्यांना निरोगी आरोग्य लाभो, हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. आणि आमचे प्रेरणा आमचे मार्गदर्शक काबाडी साहेब, तसेच जिल्हा प्रमुख गगे साहेब हे कार्यक्रम उपस्थित राहिले, त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. एवढे बोलून 2 शब्द सोबत जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र सर्वांना. खरंच खूप कमी वेळामध्ये संजय वारगडे यांनी चांगले चांगले कार्यक्रम राबवले आणि खरंच अभिमान वाटतं. म्हणजे अशी कामं शैक्षणिक, सामाजिक आणि खूप मोठं काम केलं, ते झाडं लावले. ऑक्सिजनची गरज आहे सर्वांना आपल्याला. चांगलं काम केलेलं आहे आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतोय का याच्या पुढे अशीच भरभराटी
आणि तुला चांगलं कोणतं तरी पद आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा आमदार पण होऊ शकतो. या शुभेच्छा देतो आणि माझ्याकडून करतो. आजचा दिवस हा वाढदिवसाचा दिवस आणि आमच्या या प्रवाहातील आमच्या या सहकाऱ्यांमधील एक सहकारी संजयजी वारगडे याचा हा वाढदिवस. प्रत्येक वाढदिवसाला उपस्थिती ही माझी असतेच आणि प्रत्येक वाढदिवस हा साध्या सुध्या पद्धतीने त्याने केलेला नाहीये, तर एक चांगल्या सामाजिक बांधिलकी जपत तो वाढदिवस साजरा केलेला. कारण की प्रत्येकाचा वाढदिवस हा तसं पाहायला गेलो तर आपण एक वर्ष आपल्या आयुष्यातला कमी होत असतो आणि एक वर्ष आपण पुढे जात असतो. परंतु ह्या घडामोडी घडतच असतात, त्या नैसर्गिक आहेत. परंतु हे सर्व घडत असताना आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो आणि ज्या राजकीय प्रवाहामध्ये किंवा सामाजिक प्रवाहामध्ये कार्यरत झालो याची जाणीव मात्र निश्चितच त्या वाढदिवस साजरा करणाऱ्या प्रत्येकाने ठेवायला हवी आणि ती जाणीव निश्चितच या ठिकाणी संजयजी वारगडे यांनी ठेवलेली आहे. या भिवंडी तालुक्यामध्ये शिवसेना प्रवाहामध्ये आज वाढदिवसाच्या दिवशी आपला वेळात वेळ काढून आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी भिवंडी शहर जिल्हा प्रमुख सन्माननीय श्री मनोज जगे साहेब हे आवर्जून उपस्थित आहेत. मनोज जगे साहेबांना ही माणसांची फार आवड आहे, कार्यकर्त्यांची फार आवड आहे. परंतु ते कार्यकर्ते आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना प्रवाहाला एक चांगल्या प्रकारे त्याचा विस्तार करणारी, चांगल्या प्रकारे सामाजिक बांधिलकी जपणारी, शिवसेनेची शिस्त पाळणारे अशा पद्धतीचे जे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते असतात त्यांना फार ते सन्मान देत असतात. असे मनोज जगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर माझे सहकारी मनीषजी गिरी आहेत. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित स्थानिक शाखा प्रमुख प्रदीप भुई अर्थात सर्वांचं लाडकं नाव होते आहे. आणि विशेष सांगायचं गेलं की आपण बोलतोय की एक नाण्याच्या दोन बाजू असतात आणि या एक नाण्याच्या दोन बाजू यांची जर समजा तुलना करायची झाली तर या भिवंडी तालुक्यामध्ये सर्वांचा लाडका शाखा प्रमुख म्हणून ज्याची प्रतिमा त्याने स्वतःच्या कार्यपद्धतीने, त्याच्या स्वभावाने आणि त्याच्या ज्या काही समजा शिवसेनेच्या प्रवाहातील सामाजिक बांधिलकीमध्ये पुढे पुढे असण्यासारखी अशी निर्माण केलेली आहे, ते म्हणजे हुंडा शिवसेना शाखा प्रमुख कैलासजी शेलार आणि संजयजी वारगडे. ही दोन व्यक्तिमत्व अशी आहेत की ज्या ज्या ठिकाणी निमंत्रण केलं त्या त्या कार्यक्रमामध्ये ही जोडी दिसली नाही असं आजपर्यंत तरी पुढे नजरेस आलेलं नाही. आणि त्यांच्यासोबतच या ठिकाणी जर कैलास शेलारला गावातून निघायचं आहे तर कैलास शेलारचं जास्तीत जास्त प्रेम आमच्या गुरुनाथ दादावर. त्यामुळे गुरुनाथ दादाला बरोबर घेतल्यानंतर या पुढचा प्रवास चांगला होतो. या ठिकाणी दत्त शिकारी आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत. म्हणजे शिवसेना प्रवाहामध्ये ही कार्यरत असणारी जी काही मंडळी आहेत या मंडळींना सामाजिक बांधिलकी जपण्याचं फार वेळ आहे, त्यांनी ती शिकवणच आहे. आणि अशा या शिवसेना शाखा प्रमुखाचा आज वाढदिवस या ठिकाणी होतोय आणि या ठिकाणी जे फॅमिली ढाबा म्हणजे अर्थात हॉटेल आहे, या हॉटेलचे मालक महेशजी राखाडे अगदी त्यांची जिवलग मित्र दिसत आहेत की या ठिकाणी एक त्यांचा वाढदिवस सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. अशी सर्व मंडळी आणि वारगडे परिवार पाहायला मिळाला. कारण की आतापर्यंत फक्त संजय वारगडे त्याचा परिवार पाहायला मिळत होता, परंतु आज खऱ्या अर्थानं 8 भाव आणि त्यांच्या या सर्व 8 भावांचे मातोश्री या कार्यक्रमामध्ये आहे. आणि निश्चितच जेवढे वाढदिवस संजय वारगडेचे साजरे होतील त्या त्यावेळेला या मातोश्रीचं दर्शन होईल अशी आम्ही अपेक्षा परमेश्वराकडून प्रार्थना करतोय. आणि या संपूर्ण परिवाराला आज जशाप्रमाणे एक संघ या ठिकाणी पाहिलाय, ज्याप्रमाणे एक संघ पाहिलाय असंच कुठेही कोणाची नजर लागू नये आणि प्रत्येक वाढदिवसाच्या वेळेला हा संपूर्ण परिवार या ठिकाणी पाहायला मिळावा असेच मी परमेश्वरची प्रार्थना करतोय. आणि माझ्या या सहकार्याला शाखा प्रमुख म्हणून चांगल्या प्रकारची प्रतिमा निर्माण करणाऱ्या संजय वारगडेला त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो आणि उत्तरोत्तर एक आर्थिक प्रगती होत राहू. कारण की शेवटी आर्थिक फार महत्वाचा पाठ आहे. कारण शेवटी आर्थिक जोपर्यंत आपली परिस्थिती मजबूत होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करू शकत नाही आणि आपला आनंदही आपण साजरा करू शकत नाही. आणि म्हणूनच परमेश्वर जयंतीची प्रार्थना करतोय आणि या ठिकाणी मी थांबतोय.
जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम भावाबद्दल माझ्या बोलायचं असं झालं तर त्याने जेव्हापासून हा शाखा प्रमुखचा पद स्वीकारलेला आहे ना, तेव्हापासून त्यांनी भरपूर चांगली कामं केलेली आहेत. शाखा प्रमुख आणि आमचे उपशाखा प्रमुख राजेश पाटील दोघंही अशी कामं करतात, कुठे पण जायचं झालं ना तर ते जोडीला आपलं काम करता सोडून परिवाराची सुद्धा चिंता नाही करत. ते खरोखरच मानलं पाहिजे त्यांना. आणि माझ्या भावाचा जवळजवळ 4-5 वर्ष झालं ते रक्तदान शिबिर करतात, पण यावर्षी त्यांनी नेत्रदान शिबिर आणि 500 झाडं लावून खूप चांगलं कार्य केलेलं आहे. आणि खूप मला आवडलं त्यांचं यावर्षी कार्य. मी त्यांच्या कार्याला खरोखर सलाम करतो आणि असंच कार्य त्यांनी चालू ठेवावं. माझ्याकडून काय त्याला लागली मदत वगैरे तर मी 100% त्याला मदत करत यावर्षी पुढे. आणि आमचा परिवार जो आहे ना, पहिल्यापासून खूप हालाकीचा परिवार होतं. आम्ही 8 भाऊ आणि आमची एक बहीण आणि आमचे जे वडील होते ना, खूप व्यसनाच्या आहारी गेलेले. आमच्या आईचे हात मोडलेले, पाय मोडलेले, व्यसनाच्या आहारी जाऊन घरामध्ये कुठलीच वस्तू ठेवत नव्हते. ते दारूवाल्यांना नेऊन द्यायची. आमच्या आईने खूप काबार कष्ट केले आणि मग आमचे मोठे भाऊ त्यांनी लूम चालवून खूप हालाकीच्या परिस्थितीमध्ये किलो 2 किलो घरामध्ये तांदूळ वगैरे आणून आम्हाला खायला घालून आम्हाला वाढवलं. पण आम्ही काय जास्त घरातले कोण शिक्षण जास्त हालाकीच्या याच्यामध्ये घेऊ शकलो नाही. पण माझ्या भावाचं शिक्षण पण जास्त नाही, पण त्यांचं कार्य खूप चांगलं आहे. शिक्षणामुळेच कार्य चांगलं करता येतं असं नाही. कमी शिक्षण असलं तरी करू शकतो, पण त्याच्यामध्ये करण्याची हिंमत पाहिजे. खरोखरच तो करतोय. आणि आमची बहीण आहे ना, ती सर्वांवरती आमचं कंट्रोल ठेवून असते. आम्ही 8 भाऊ आणि 1 बहीण. खरोखर आम्हाला सर्वांना टिकून ठेवणारे असेल तर ती आमची बहीण आहे आणि आमची आई. आम्ही 8 भाऊ सर्व वेगवेगळे राहतो, पण कुठल्याही कार्यक्रमाला सर्व एकत्र राहतो. सुख दुःखामध्ये सर्व कार्यामध्ये. खरोखरच आमच्या बहिणीला मानलं पाहिजे. कधीच आम्हाला असे लांब सोडत नाही. कसली मदत जरी पाहिजे असली ना तर ती कधी पण करायला तयार असते. खरोखरच एक आम्हाला मिळालेली खूप गुरु आहे त्यांची. आणि आई सुद्धा खूप चांगली आहे. खूप आमच्यासाठी तिने कष्ट केलेलं आहे आणि तिच्यासाठी आम्हाला करायची वेळ आली ना भरपूर आम्ही तिच्यासाठी करू शकतो. आता भाऊच्या बद्दल बोलायचं झालं ना तर भाऊ त्याची 2 मुलं आणि वहिनी त्यांचं परिवार सांभाळून ते हॉटेलवरती सुद्धा लक्ष देतात. महेश भाऊनी खूप त्यांना सांभाळून घेतलेलं आहे. त्यांना सहभागी करून घेतलेलं आपल्या धंद्यामध्ये. खूप चांगलं कार्य करतात महेश भाऊ सुद्धा. आणि संजय बद्दल बोलायचं झालं तर एवढ्या अल्प वयातच त्यांनी मोठं नाव कमावलेलं आहे. जे आम्ही करू शकलो नाही ना ते त्यांनी सर्वांशी ओळख. आमच्या घरामध्ये कोणाशी ओळख नव्हती. त्याने आता आम्हाला सर्वजण आमच्या फॅमिलीला ओळखायला लागलं तर त्याच्यामुळे. मला सुद्धा युवा सेनेचं पद होतं, पण मला माझ्या परिवाराच्या मुलं मला तिथे वेळ द्यायला नाही दिला, म्हणून तो माझा पद काढण्यात आलं. मला सुद्धा माझे मिसेस 2 आता जुळवा मुलं झालेले आहेत आणि 2 मुली. असं आमचं मोठं कुटुंब आहे. छोटं नाही म्हणू शकत त्याला, मोठं कुटुंब आहे. तरी सुद्धा मला जेवढं करता येईल ना तेवढं करतो मी. आणि आता शाखा प्रमुख शिवसेनेचा आहे त्याच्यामुळे थोडं आपल्या पक्षाबद्दल सुद्धा बोललं तर चांगलं होईल. आता बघा शिंदे फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि आता कोण बोलला त्यांचा का आम्हाला तुम्ही जर आशीर्वाद नाही दिला तर तुमचे पैसे रिटर्न घेतले जाईल. अहो मग देतात कशाला रिटर्न घेतले तुम्ही? याचा अर्थ मतांसाठी योजना सुरू केलेली आहे. अहो द्या ना, द्यायच्या तर तुमच्या खिशातून द्या. लाडकी बहीण योजना तुम्ही तुमच्या खिशातून, फडणवीसांनी किंवा शिंदेने स्वतःच्या खिशातून नाही केली, आपल्या टॅक्स सरकारच्या ह्याच्यातून केलेले आहे ना, सरकारच्या ह्याच्यातून केलेले आहे. स्वतःच्या ह्याच्यातून केलेले असतील ना तुम्ही काय पण करू शकत आहे. आणि कालच मी एक मेसेज वाटलो व्हॉट्सअपला, पवार यांच्या युती सरकारच्या शिवाय देणारे आज मोबाईल चेक करून बघतात 3,000 रुपये जमा झाले का नाही, लाचार झाले. अरे लाचार शिवाय देतात, थोडे विचार करायला पाहिजे. आपण तुम्ही शिंदेनी किंवा फडणवीस स्वतःच्या खिशातून नाही दिले, ते आपल्या जनतेचेच पैसे आहेत, तेच आपल्याला यांनी मतांसाठी वापरून यूज करायला लावलेत. लाचार स्वतःच आहेत, हे मतांसाठी लाचार झालेले आहेत. आम्ही घेणारे लाचार नाही, आमच्या पैसे आम्ही स्वकुशीलमध्ये घेऊ, तुमच्यासाठी कशाला आम्ही लाचार आहोत. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जन्मदिवसाच्या निमित्ताने इकडे आपण आज जमलेलो आहोत. आतापर्यंत सर्वांनी भाषण केले त्याच्यामध्ये, आणि काय सांत्वन केलं जातं की 8 भाऊ आणि 1 बहीण. तो आकडाच 9चा होतो आणि 9चा आकडा एकदा जर झालं तर तो कोणीच त्याच्यापेक्षा मोठं नाहीये. म्हणून आज त्या 9ची भूमिका आहे. त्यांचे आई वडील, त्यांचे भावंड, आज त्यांनी सांगितलं की मोठ्या भावांनी लूम चालवलं,
आमचं उदरनिर्वाह केलं. त्या मातेने आम्हाला एवढ्यांना सांभाळलं, शिक्षण घेतलं, हे संस्कार केलेले आहेत. आणि आज जर पाहायला गेलं तर माझ्या असं एक कानावर आलं होतं की मी 8 भावंड, पण आम्हाला कुठलाही छोटासा पण एक असा गैरव्यसन नाहीये. आणि जो व्यसन नाही म्हणून ही याची आज पावती आहे, आपण सगळेजण बघत आलेलो आहोत. आणि मी आज बघत आलो मागच्या वेळेला की मागच्या 15 ऑगस्टला आत्ताच 2 दिवसापूर्वी त्यांचा आज जन्मदिवस झाला. खूप आज जरा पाहायला खूप शिकण्यासारखं आहे की आज अत्यंत गरीब परिस्थिती असताना पण कधी त्यांनी विचार नाही केलं की आज आपल्याला एवढं खर्च होईल, एवढं करावं लागेल. ते सातत्याने करत असतात. आणि मी ते चांगलं 1 तासभर बसून ते पाहिल्यानंतर मी पण अवलोकन केलं का जेणेकरून आपल्याला पण काय चांगलं करता येईल, काय आलं आपण यांच्याकडनं शिकता आलं पाहिजे. म्हणून आज माझे आज सौभाग्य आहे का संजय दादा त्यांच्यासारखा मित्र मला लाभलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्याच बरोबर आज एवढे मित्रमंडळ, त्यांचा परिवार, आज त्यांचे आशीर्वाद पण मला मिळत आहेत. आणि असंच त्यांचे आशीर्वाद घेऊन मला पण थोडीशी प्रेरणा मिळावी आणि मी अखंड त्यांचा ऋणी राहून जेवढं मला या समाजासाठी करता येईल तेवढं मी प्रामाणिकपणे करेन. आणि संजय भाऊच्या जन्मदिवसानिमित्ताने आज मला 2 शब्द बोलण्याची संधी तुम्ही दिलेली आहात, त्याबद्दल मी तुमचा दिलगिरी आहे. आणि तसेच आज एवढे मान्यवर आणि यांच्या सोबत आज मला बोलण्याला संधी मिळाली. पुन्हा तुमचा एकदा ऋणी आहे आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करून संजय भाऊंना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभू दे. आणि आता त्यांनी सांगितलं की खूप काही त्यांना काहीतरी चांगलं पद मिळू दे, मोठं होऊ द्या आणि एक समाजाचं नाव लौकिक होऊ द्या आणि त्यांना पण चांगलं योगदान मिळू द्या, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित दाखवली त्याच्याबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम माझ्या ज्वालाजी देणाऱ्या ग्रुपला खूप खूप धन्यवाद आहे. का आज 10-15 दिवस झाले खूप त्या माझ्यासाठी मेहनत केली. आणि माझे भाऊ 8 भाऊ आहेत, मला खूप कधी पण त्यांचा सपोर्ट असते आणि सगळे चांगल्या प्रकारे काम करत असतात. तसेच महेश भाऊंनी मला सांगितलं तिकडे काय ऑलमोस्ट करतो आपल्या हॉटेलवरतीच करायचं यावर्षी. ठीक आहे, मी बोललो ठीक आहे महेश भाऊ, तुमच्या शब्दाला मी पडून देणार नाही. आणि इथे केला. आमचं सांगायचं झालं तर आम्ही 8 भाऊ, कुठलाही आम्हाला व्यसन नाही. आणि तसेच आम्हाला मित्र लाभले सर्व बिनव्यसनी 20 जणांचा ग्रुप आहे. आतापर्यंत कुठलाही कोणाला व्यसन नाही असा आमचा एक ग्रुप आहे. ज्वालाजी देणारा चांगल्या पद्धतीने आम्ही सर्व काम करतो. कुठेही कुठला सुख दुःख असला तिथे सगळे सहभाग घेतो आणि चांगल्या प्रकारे काम करतो. आज इथे गगेश साहेब, काबाडी साहेब, माझा मित्र कैलाशीला, सर्वांना मी धन्यवाद देतो की माझे छोट्याशा कार्यकर्त्यासाठी इथपर्यंत ते आज धावून आलेले आहेत. त्याच्यासाठी धन्यवाद. जय महाराष्ट्र. वाढदिवसाला उपस्थित सर्व वारगडे परिवार, मित्रमंडळी आणि ग्रामस्थ मंडळी, कुटुंबाचा आशीर्वाद हा महत्वाचा असतो, मित्रमंडळींचा आशीर्वाद महत्वाचा असतो. त्यामुळे उत्साह वाढतो. वाढदिवस पहिला असो किंवा 50वा असो, परंतु वाढदिवस करत असताना संजय वारगडे यांनी जो उद्देश ठेवलेला आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. वाढदिवस सगळे साजरे करत असतात, परंतु वाढदिवसामागचं कारण असतंय की आपल्याला दीर्घायुष्य लाभतो. आज त्यांच्या या कुटुंबामध्ये अष्टविनायक आणि एक त्यांची बहीण आहे, म्हणजे नवरत्न आहे. आणि त्या नवरत्नाला सांभाळण्याचं काम त्यांच्या आईने केलेलं आहे. त्या आईचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे, पत्नीचा आशीर्वाद महत्वाचा आहे, बहिणीचा आशीर्वाद महत्वाचा आहे आणि जे एकत्र असलेले भावंड आहेत त्यांचा आशीर्वाद सुद्धा महत्वाचा आहे. आजच्या या काळामध्ये समजा या 8 पुत्र आहेत आणि बहीण आहे, ते एकत्र राहतात, म्हणजे प्रेमाने आणि सलोख्याने राहतात. हा फार महत्वाचा संदेश आपण समाजामध्ये येतो. आज आपण बघतो ना की कुटुंबामध्ये फूट कशामुळे होते, बाचाबाची कशामुळे होते, पण त्याही याच्यात आज हे जे कुटुंब आहे वारगडे परिवार यांनी स्वतःनी पण स्वतःचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यांच्यावर काय काय बितलेली काय नाही, आणि त्याही परिस्थितीत 8 बंधू आणि बहीण एकत्र राहतात. हा फार मोठा समाजाला जेव्हा वाटावा असा प्रसंग आहे. आज त्यांचा वाढदिवस आज आहे 17 तारीख, परंतु 15 तारखेपासून त्यांनी समाजसेवेचा कार्यक्रम, झाडे लावणं, समजा आरोग्यविषयक शिबिर हे जे घेतलेले ते वर्षातनं एकदाच आपला वाढदिवस साजरा होत असतो. परंतु तो वाढदिवस साजरा करताना मला वाटतं 8-10 दिवस अगोदर त्यांनी आयोजन केलं असेल की वाढदिवस मला साजरा करताना सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी
आरोग्य शिबिर, लोकांना जे मदत होईल ती कामं आपण या काळात केली पाहिजे. संघटनेमध्ये शाखा प्रमुख हा महत्वाचा दुवा असतो. आम्ही जेव्हा काम करत असतो किंवा वरून जेव्हा आमचे निरीक्षक येतात शिवसेनेचे, ते प्रथम विचारतात तुमचे शाखा प्रमुख सगळीकडे आहेत का, त्यांच्या नियुक्त्या झाल्यात का, काम करतात का, हे पहिले विचारतात. ते अगोदर विचारत नाही की शहर प्रमुख काम करतो का, उपशहर प्रमुख करतो किंवा विभाग प्रमुख. शाखा प्रमुख हा महत्वाचा दुवा शिवसेनेमध्ये आहे आणि गेले 56 वर्ष शाखा प्रमुखालाच महत्व आहे. कारण तळागाळात पोहोचणारी व्यक्ती म्हणजे शाखा प्रमुख, संघटनेची धुरा सांभाळणारी व्यक्ती म्हणजे शाखा प्रमुख. आणि असा शाखा प्रमुख की त्यांना हे संघटनेमध्ये काम करत असताना मी काय करू शकतो, संघटनेसाठी काय करू शकतो, समाजासाठी काय करू शकतो, कुटुंबासाठी काय करू शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या या सामाजिक कामात करायला लागतं. संजय वारगडे यांचा आज वाढदिवस आहे. कुटुंबाचा आशीर्वाद आहे, मित्रमंडळीचा आशीर्वाद आहे, सामाजिक संघटनेचा आशीर्वाद आहे, सर्वांचाच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. मी जरी जिल्हा प्रमुख असलो तरी मला एक आठवण आहे की ज्या वेळेला 2004 मध्ये शिवसेनेचं प्रथम या तालुक्यामधून आमदार म्हणून योगेश पाटील निवडून आले, त्यावेळेला माझा 40वा वाढदिवस होता. आणि त्या 40व्या वाढदिवस यासाठी साजरा केला की आज आम्ही 40,000 मतांनी जिंकलेलो आहोत. पहिला असा विजय होता. मी जेव्हा 2000 साली पहिले पद घेतलं, विभाग प्रमुख घेतलं, पण एक मनाची खूण मानलेली की ज्यावेळेला आपण या सेंट्रल बॉडीमध्ये जाऊ त्यावेळेला काही वेगळं काम होईल. आणि ते आमचं स्वप्न पूर्ण 2004 साली झालं. त्यामुळे जिल्हा प्रमुख जरी आम्ही असलो, आम्ही खालच्या पायरीपासून वरपर्यंत आलेलो आहोत. ज्या वेळेला आमचं 16 वय होतं त्यावेळेला भिवंडीमध्ये आम्ही फाउंडर मेंबर होतो. त्यावेळेला 300-400 लोक होते. आज आपण 40,000 मतांनी निवडून 2004 मध्ये आलो, म्हणजे आपण खूप काही कमावलं. म्हणजे खालच्या फळीमधनं गटप्रमुख असेल, शाखा प्रमुख असेल, उपशाखा प्रमुख असेल, विभाग, उपविभाग, शहर, उपशहर, तालुक्यातली मंडळी ही सर्व काम करतात म्हणून हा विजय आहे. आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा हाच विचार करतो, शहर आणि ग्रामीण हा विषय घेतला. शहर आणि ग्रामीण एक दिलाने कसे चालतील, त्यामुळे त्यांना सन्मान कसा देता येईल, त्यांना विचारपूस कसा करतील, हाच विचार आपण पाळत असतो. त्यामुळेच कार्यकर्ते जोडले जातात. आपण हा विचार संकुचित विचार केला, मी शहराचा आहे, मी ग्रामीणवाल्यांना का विचारू, ग्रामीणवाले विचार करतील मी शहराचे याला का विचारू, हा संकुचित विचार बाजूला ठेवा. मन मोठं कर की आपला ग्रामीण मधला पण कार्यकर्ता आपलाच आहे, शहराचा पण आपलाच आहे. जर हे दोन्ही मनोमिलन झालं तरच संघटना टिकते. त्यामुळे 2004 सालापासून ते 2019 पर्यंत आपण 15 वर्ष आमदार दिलेला आहे. म्हणजे ही ताकद संघटनेची आहे, पदाधिकाऱ्यांची आहे आणि हीची चुणूक आपण दाखवलेली आहे. चांगलं मतदान सुद्धा आहे. या ठिकाणी आज त्यांचा वाढदिवस आहे. आई जगदंबाचरणी मी एवढीच प्रार्थना करेन, त्यांना उदंड आयुष्य देणं आणि हे उदंड आयुष्य देताना त्यांना सामाजिक भान राहील, समाजाचं आपण काहीतरी लेणं आहे, संघटनेचं आपण लेणं आहे, त्या दृष्टीने त्यांच्या हातून चांगलं कार्य घडव, याच त्यांना यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. अशा आमच्या कैलासजी शेलार यांच्या सोबतीला देवी अगदी सावलीप्रमाणे वाढदिवसानिमित्त संजयजी वारगडे आपणास लाख लाख शुभेच्छा. ज्येष्ठ शिवसेना या ठिकाणी शुभेच्छा देताना आपल्या लाडक्या धीराला आणि आपल्या लाडक्या भावाला मोहनजी वारगडे आणि मानसी पाटील आणि दीपिका शिकारी या ठिकाणी महाराष्ट्राच्या आज खूप मनाला असं खूप आनंद वाटला की हा एक साधा बोला. कधी कधी आम्ही पण ओरडतो त्याच्यावर, काय किती करतो, परंतु त्याच्या आवाकामध्ये जेवढे समाजकार्य करता येत असतं जेवढं करतो आणि आम्ही त्याला पूर्ण प्रामाणिकपणे सपोर्ट करत असतो. आणि आमचा ग्रुप खूप सदैव त्याच्या पाठीशी, त्यांचे भाऊही पाठीशी. आणि आज त्यांनी अशी विनंती केली की तुम्ही सरळ दाम्पत्य स्वरूपाने माझ्या वाढदिवसाला या. सरळ मीही धन्यवाद करतो वहिनींना की 2004 ते 5 दाम्पत्य हजर आहे.
याच्या पुढे आपण प्रयत्न करू का पूर्ण दाम्पत्य येतील. शेखर भाऊंचं थोडासा जरा हे झालं, कार्यक्रमासाठी बाहेर गेलं, पण खरोखर मी ग्रामपंचायत सदस्य जेव्हा झालो त्यावेळेस बबनजी पाटील म्हणजे बबनजी काका आमचे ते बोलले की आम्हाला शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख पद द्यायचं आहे. तर मी निश्चितच ही जोडीचं नाव घेतलं, संजय वारगडे शाखा प्रमुख आणि राजेश उपशाखा प्रमुख. नाविन्याला गाजवतील हे करतील असे मनापासून 1 ते 1.5 वर्ष झालं, 3 वर्ष झाले सतत काम करतात ते. आणि खरोखर त्यांचं काम एक वाखाणण्या स्वरूप आहे. आणि मी त्यांना पूर्ण परिवारातर्फे आशीर्वाद देतो. आणि संजयजी आज जवळजवळ 4 दिवस झाले बोलतो, राजाभाऊ बोलतात. आणि राजाभाऊंना आम्ही सुद्धा धन्यवाद देतो, कारण राजाभाऊंच्या डोळ्यामध्ये आशीर्वाद आहे, चटकन आमच्याही डोळ्यात आशीर्वाद आहे. कारण की कधी कधी आम्ही राजाभाऊंना पण हसी मजाक करतो, कारण आमची तेवढी या नाही शेखर भाऊ आणि राजाभाऊ, पण एक ग्रुपमध्ये असल्यामुळे आम्हाला सामावून घेतात, मित्रासारखे आम्हाला सामावून घेतात. अंकुश दादा असेल आम्हाला सामावून घेतात, म्हणून आम्ही थोडीफार हसी मजाक करतो त्यांच्याशी. मी सर्व ग्रुपला धन्यवाद देतो आणि संजयला पुढील आयुष्याची आई एकविराची प्रार्थना करतो आणि पुढे सतत पुढे जाऊ प्रार्थना करतो. गरज लागल्यानंतर तुमची जर आठवण करत असतील तर तुम्ही स्वतःला चांगली क्वालिटी क्लीन आणि टेलिकास्ट जर पाहिजे असेल तर आपला राजू भाऊ चौधरी यांचा सुद्धा प्रतिमा जीवाला जीव देणारे ग्रुपचे शाखा प्रमुख विकी भुईर, तेंडुलकर गावचे महात्मा गांधी हे नेहमी पडद्याआड असतात. जयवंतदादा वारगडे, संजय वारगडे यांचे ज्येष्ठ छोटू वारगडे आणि आहे. आणि या सर्व मान्यवरांचं अध्यक्ष नातेवाईक सगळे त्या वारगडेंना शुभेच्छा देताना शुभेच्छा देत आहे. मी बाळाराम काकाला शुभेच्छा देत आहे. तसेच बाळाराम वारगडे, संजय वारगडे यांचे बंधू आणि श्रावणी वारगडे ज्या मान्यवरांनी या ठिकाणी शुभेच्छा. हा मोठा परिवार आजही लक्ष्मण नंदुरकर जेवणाची सोय त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. रोशन पाटील काटेगावचे केक आणलेला आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. Happy birthday to